हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण बॅकनेक साईडचा गळा तयार करणार आहोत, ते पण झटपट. आणि इथं पूर्ण मेजरमेंट घेऊन घेतले आहे. तर हे 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे. जर 2.25 शोल्डर घेतला आहे आणि मी माझ्या आवडीनुसार गळा टाकून घेतला आहे. त्यानंतर ही रक्षाबंधनासाठी स्पेशल डिझाईन आहे, तुम्ही पण एकदा ट्राय करा. त्यानंतर आपण गोल गळा घेतला आहे, थोडंसं फुगीर. कस्टमरला जास्त डीप नेक नको आहे म्हणून आपण त्यांच्याच आवडीनुसार घेतला आहे. त्यानंतर खाली अस्तर, त्यानंतर ब्लाऊज पीस उलटा सुईचा बघून घ्यायचा आहे. आणि उलटा सुलटा बघितल्यानंतर ब्लाऊज पीस खाली टाकायचा आहे, वरून अस्तर टाकायचं आहे. सगळ्या बाजूने आपण पिन सेट करायचे आहे, जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे हलता कामा नाही. ओके. त्यानंतर आपण टिप टाकून घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही फर्स्ट टाईम थोडीशी मोठी टिप टाकून घ्या, जेणेकरून मग आपल्या गळ्याचा सेप. त्यानंतर आपण व्यवस्थित टिप मारून घ्यायची, तो थोडंसं खेचायचा आहे, सरळ करायचा आहे. त्यानंतर पुन्हा बारीक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण मोठी टिप उसवता येते, थोडंसं बिघडलं वगैरे, आणि छोटी टिप मारायची आहे त्यानंतर. आणि आपलं छोटी टिप मारल्यानंतर आपण ज्या हुक टाचण्या लावल्या आहे त्या काढून घ्यायच्या आहे आणि गळ्याचं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून, एक्स्ट्रा कापड आहे त्याला छोटे छोटे कट मारायचे आहे. आपण अशा गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे, जेणेकरून आपले ब्लाऊजची फिनिशिंग एक नंबर येते. आणि त्यानंतर पलटी करायचं आहे, जे अस्तर वरती होतं ते खाली लावायचं, खाली टाकायचं आहे. आणि त्यानंतर ब्लाऊज पीस पण हे करून घ्यायचं आहे, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, आपण थोडंसं खोलगट आणि थोडासा मटका टाईपच दिला आहे सेप. त्यानंतर आपण वरून दाबटेप देऊन घ्यायचे आहे. तर एकच कलरचा कपडा असल्यावर आपल्याला सुचत नाही, कारण साडी त्याच कलरची आणि ब्लाऊज पण त्याच कलरचं, तेव्हा आपल्याला सुचत नाही नेमकं काय डिझाईन टाकावी. तर मी नवीन पद्धतींची लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन टाकली आहे, तुम्ही बघा. आणि तसंच स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करा. प्लीज चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशनल भेटते. त्यानंतर जे आपलं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळा तयार करायच्या आधी आपण टक्स आणि कमरपट्टी टाकून घेणार आहे. नेहमीप्रमाणे शोल्डरच्या मधोमध करून आपण टक्स टाकून घ्यायचे आहे. तुम्ही टक्स मी 4 साडेचार याच्यावर टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्स टाकू शकता. 4वर तर ठीकच आहे. ओके. त्यानंतर आपण दोन्ही बाजून टक्स टाकून घ्यायचे आहे. तर एकच कलरचा कपडा असल्यामुळे कधी कधी आपल्याला डिझाईन सुचत नाही. तर तुम्ही अशी डिझाईन बनवली तर खरं खूपच छान आणि कस्टमरला पण खूप आवडते, जे आपले नवीन वाटते काहीतरी. आणि त्यानंतर आपण कमरपट्टी टाकायची आहे. कमरपट्टी ही 2.5 ते 3 इंचाची घेऊ शकतात. मी इथं 2.5 इंचाची घेतली आहे, तिथं 3 इंचाची घेतली आहे. त्यानंतर मी खाल्ल्या साईडला टिप मारून घेतली आहे. आणि त्यानंतर आपण वरून दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून आपले फिनिशिंग एक नंबर येते. तर अशीच तुम्ही कमरपट्टी लावा. तुम्ही डायरेक्ट बनवत असाल तरी पण छान वाटते, आणि अशी बनवली तरी पण छान वाटते. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही बनवा, जशी तुम्हाला सोपी वाटेल तशी तुम्ही बनवा. ठीक आहे. त्यानंतर आपण आतल्या साईडला पलटी मारून वरून दाबटीप देऊन घ्यायची. आता इथं आपला गळा वगैरे सगळं रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला 3 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि आपल्याला इथं फ्रिल बनवायची आहे. तर ती डबल फोल्ड करायची आहे. तर मी 3 इंचाची फ्रिल घेतली आहे, थोडीशी मोठी घेतली आहे. थोडी मोठी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला अर्ध्या भागापर्यंत ब्लाऊजच्या फ्रिल पुरली पाहिजे, आणि थोडीशी मोठी घ्यायची आहे. त्यानंतर एकावर एक ठेवून टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून ती दिसायला पण व्यवस्थित दिसते आणि फिनिशिंग पण छान येते. त्यानंतर आपण ती फोल्ड करायची आहे. सुईच्या बाजूनेच फोल्ड करायचे, उलटे बाजून नाही, कारण मी पलटी मारणार नाही आहे. जशी आहे तशी त्याच्यावर फ्रिल बनवणार आहे. त्यानंतर बघा, ती जोडून घ्यायची आहे फोल्ड करून. अशी हळूहळू टिप टाकून घ्यायची, एकसारखी करायची आहे. वाकडे तिकडे टिप नाही आली पाहिजे, एकसारखीच करायची आहे, जेणेकरून फिनिशिंग पण एक नंबर येते आणि तुमची फ्रिल पण एकसारखी बनते. तुमच्या मैत्रिणींनी अजून कोणी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल करत तर प्लीज करा.
कारण ही इन्फॉर्मेशन सगळी आपल्या सगळ्या महिलांसाठीच असते आणि ज्या महिलांना गरज आहे ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर मी थोडं अर्ध्या भागापर्यंतच करते. त्यानंतर पण हळूहळू प्लेट बनवून घ्यायची आहे. थोडीशी फोल्ड करायची आहे. पुढच्या बाजून थोडे धागे म्हणून थोडी डबल हे करून हळूहळू फ्रिल बनवून घ्यायची आहे. जास्त फास्ट नाही बनवायची कारण जेणेकरून आपलं फ्रिल मागं पुढं होण्याची शक्यता असते आणि त्यानंतर फिनिशिंग पण जाते ब्लाऊजची. त्यामुळे तुम्ही हळूहळू प्लेट टाकून घ्यायची आहे. ज्यांना कोणाला सुलट बाजू करण्याचा प्रयत्न प्रॉब्लेम येत असेल तर त्याने थोडासा कापडा जास्त घ्या. 3.5 याच्यावर घ्या आणि अशा प्लेट बनवा आणि एक्स्ट्रा जे कापड आहे का ते कट करून टाका. त्यानंतर अशा प्रकारे आपली फ्रिल तयार झाली आहे. त्यानंतर आपण गळा घ्यायचा आहे. आता गळ्याच्या बाजूने 1-1 इंचावर आपण चॉकनी मार्किंग करून घ्यायची आहे. तिथं आपलं फ्रिल बसवायची आहे. तुम्ही असं 1-1 याच्यावर तुम्ही खडूने मार्किंग करू शकता. अशी करून घ्यायची आहे जेणेकरून आपली फ्रिल एकसारखी येते आणि दिसायला पण छान दिसते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तसे बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईबने मोटिवेशनल भेटते आणि माझी अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन ज्या गरजू महिला आहे त्यांच्यापर्यंत जाईल. त्यानंतर आपण फ्रिल लावून घ्यायची आहे. जिथं आपण मार्किंग केली आहे त्याच्यावरच फ्रिल ठेवायची आहे आणि हळूहळू फ्रिल शिलाई करत जायचं. जास्त फास्ट घ्यायची नाही. तुम्ही नवीन असाल तर हळूहळूच घ्या कारण फास्ट घेतल्यानंतर वाकडे तिकडे येते. त्यामुळं आपल्या हळूहळूच घ्यायची आहे तुम्ही नवीन असाल तर. आणि जर ज्यांना सवय असेल त्याने फास्ट घेतली तरी चालेल. अशा प्रकारे आपली फ्रिल जोडून झाली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पण असंच बनवणार आहोत. आता हा एका बाजूने फ्रिल आणि एका बाजूने आपण अशी थोडीशी फ्लावरची बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. स्किप करू नका. स्किप करत बघू नका. आणि मागच्या याच्यावर पण इथे बाजूने 1 याच्यावर आणि याच्यावर 1 याच्यावर मार्किंग करून थोडीशी मार्किंग करायची आहे. 1-1.5 याच्यावर करू शकता. 1 किंवा 1.5 याच्यावर जास्त गळा डीप असेल तर तुम्ही 1 इंचावर 1.5 इंचावर पण करू शकता. त्यानंतर इथं मी 3 इंचाचा कपडा घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आणि असेच 3-3 इंचाचे बॉक्स सगळीकडे तयार करून घेतले आहे. 3-3 इंचाचे म्हणजे चारही बाजूने 3-3 इंच घेतले आहे. त्यानंतर डबल शिलाई केली आहे आणि त्यानंतर परत एकदा त्याच्यावरती फोल्ड करून एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा फोल्ड करून तुम्ही अशी लटकन फ्लावर असे बनवू शकता आणि खूप छान दिसते. त्यानंतर अशाच प्रकारे सगळे बनवून घ्यायचे आहे. मी इथं हे बघा त्रिकोण केला. त्यानंतर एक्स्ट्रा कापड कट केलं. त्यानंतर परत एकदा त्रिकोण फोल्ड केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिलाई. तुम्ही याच्यापासून एकदम सुंदर डिझाईन बनते. तुम्ही प्रयत्न करा आणि यात खर्च एक्स्ट्रा येत नाही आणि आपली शिलाई पण थोडीशी व्यवस्थितच कस्टमरला परवडते द्यायला आणि आपल्याला पण घ्यायला परवडते. कारण बाहेर लेस वगैरे एक्स्ट्रा पैसे देण्याची गरज नाही आहे. ते ब्लाऊजच्या पीसमधूनच असे डिझाईन तयार करायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर भरपूर अशा डिझाईन बनवलेले आहे जे आपल्याला बाहेरची 10-20 रुपयाची लेस वापरून आपण 400 ते 500 रुपये सहज घेऊ शकतो अशी डिझाईन बनवली तर. अशा प्रकारे सगळे मी तयार करून घेतले आहे. हे फुलं छोटे छोटे बघा. एक्स्ट्रा कापड कट करायचे आहे. असे तुम्ही सगळे बनवून घ्यायचे आहे. त्रिकोण परत त्याला 1 त्रिकोण आणि त्यानंतर शिलाई. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचा असेल करा. एक्स्ट्रा कापड कट करूनच घ्या. तुम्ही कोणते व्हिडिओ बघत असताना स्किप करत बघू नका. तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तरच तुम्हाला डिझाईन कशी बनवायची ती समजेल. बघा मी इथं सगळे छोटे बनवून घेतले आहे. त्यानंतर बघा फोल्ड करायचे आहे पण खालच्या बाजूने थोडीशी डार्क करून घ्यायचे आहे. खालच्या बाजूने मी ते लटकन जोडलेले आहे बघू शकता तुम्ही.
आणि हळूहळू जोडून घ्यायचे। अगोदर सगळे लटकन लावून बघायचे, सगळे बसतात का, कमी पडले असतात परत 1-2 बनवून घ्यायचे आहे। आणि जी आपण लाईन मारली होती त्याच्यावरच आपण ते बसवायचे आहे। छोटे छोटे आपण जे फुलं बनवले आहे ते छोटे छोटे फुलं त्याच्यावर बनवून ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। ते पण एकसारखे आले पाहिजे आणि एकाच दिशेने आले पाहिजे, असे उलटे पालटे नाही झाले पाहिजे। आपली लेस आणि असे फुलं तयार झाले आहे। जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर आपण ते हे होती आता आपण छोटे छोटे हे बसवणार आहोत, मणी बसवणार आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचं लुकच खूपच छान दिसतो। इथे एक कमी पडलं होतं, मी त्यानंतर परत बनवलं फूल। थोडंसं पॅक करत चालायचं आहे, कारण आपल्याला गळा लवकर खराब नाही झाला पाहिजे, कारण धागे निघले तर पूर्ण ब्लाऊजचं लुक जातं। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब करायला लाईक करायला पैसे लागत नाही, त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण गोल गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। इथं मी वेलीची लेस लावलेली आहे, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही लावा। लेस लावताना खेचायची नाही, हळूहळू लावायची आहे, जेणेकरून आपली लेस थोडी ओढल्यासारखी वाटत नाही आणि एकदम व्यवस्थित बसते। माझा हा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला ब्लाऊज डिझाईन शिकवण्याचा, ब्लाऊज स्टिच करण्याचा, पुन्हा कटिंग करण्याचा। तर मी खूप वेळात वेळ काढून हे व्हिडिओ बनवत असते, तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा, त्यानंतर ही पूर्ण लेस लावून झाली आहे। त्यानंतर आपण जी फ्रिल लावली आहे जिथं तिथं पण लेस लावून घ्यायची आहे। आपलं जे शिलाईचं कापड आहे ते दिसतं कामा नये, अशा प्रकारे आपण लेस लावून घ्यायची आहे। हळूहळू लेस लावायची आणि इथं थोडीशी फोल्ड करून तिथं थोडी दाब टीप म्हणजे थोडीशी प्रेस अजून थोडी बारीक हे करून बारीक शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली लेस निघणार नाही। तुमच्याकडे कलरचा धागा असेल तर तुम्ही कलरच्या धाग्याने लेसवर स्टिच करू शकता, पण मी आता इथं माझ्याकडं जसं लावलेलं आहे मशीनला तसंच लावलं आहे। त्यानंतर आपण तसा लावलेला आहे, कारण तीनदा काढायचं न्यायचं खूप हे होतं, त्यामुळे मी जो आहे तोच लावून देते। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला जिथं छोटे छोटे फ्लावर्स लावलेले आहेत तिथं पण आपण लेस लावून घेतली। बघा कशी दिसते आणि किती छान लुक आला आहे। त्यानंतर आपण लटकन पण बनवले आहे। लटकन बनवता येत असं नसेल तर आपण लटकनचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण एकदा चॅनलला जाऊन व्हिजिट करा, लटकन कशी बनवायची। लटकन लावले हे बघा, आता आपण वरून 2.5 इंचावर किंवा 2 इंचावर खूण करू शकता। गळा छोटा असेल तर 2 इंचावर करा, जास्त मोठा आणि उंचीला असेल तर 2.5 इंचावर खूण करून तुम्ही ती लेस तिथं जॉईन करा आणि तिथं थोडीशी जास्त बारीक टीप मारा, म्हणजे ती पॅक होऊन जाईल आणि लवकरात लवकर निघणार नाही, जास्त दिवस ब्लाऊज खराब होणार नाही। त्यामुळं तुम्ही जी शिलाई करत असाल ती थोडी पॅक करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळं कस्टमर तुमच्यावर खुश होईल आणि ब्लाऊजची फिनिशिंग लवकर जात नाही। हे बघा, आता अशा प्रकारे आपले फ्रिल आणि हे तयार आहे। त्यानंतर आपण आता जे बनवले होते ते आपण थोडेसे फोल्ड करायचे आहे, असे मध्ये दाबायचे आहे आणि तिथं मणी लावून घ्यायचे आहे। ते बरोबर आपण मध्ये फोल्ड केल्यावर तसा आकार बनतो त्यांचा। 4 पदरी धागा ओवून घ्यायचा आहे आणि आपली हात शिलाईची सुई असते त्याने थोडेसे फोल्ड करून ते फ्लावर्स फोल्ड करीत कोण्याला ते आपण मणी लावायचे आहे, जेणेकरून तुमचा गळा एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। अशा प्रकारे तुम्ही सगळे जे फ्लावर्स आहे त्याच्यात थोडं मध्ये मोडायचं आहे। बघा मी कसं मोडते आणि त्याच्यावर मणी लावून घ्यायचे आहे। जर तुम्हाला असा गळा असे नवीन डिझाईन बनवायचे असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की रिप्लाय द्या। बघा, अशाच प्रकारे हळूहळू जे त्रिकोण आहे ते थोडेसे मध्ये फोल्ड करून आपले बरोबर व्यवस्थित असे बनवून घ्यायचे छोट्या छोट्या पाकळ्या, आणि दिसायला पण खूप छान दिसतं। आणि जर एकच कलरचा कपडा असेल तर तुम्ही अशी डिझाईन बनवा। कशी वाटली डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।
थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.